भगवान श्रीकृष्ण आणि देवादिदेव महादेव या दोघांपैकी कोण मोठे आहे, या दोघांमध्ये काय अंतर आहे याचं उत्तर त्यांच्याकडून समजावून घेऊ ज्यांनी साक्षात या देवांचे दर्शन घेतले होते। आपल्या महाराष्ट्रातील खूप मोठे आणि सिद्ध संत होते एकनाथ महाराज, जे विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते। त्यांच्या मुखात निरंतर विठ्ठल 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 असं नामस्मरण चालत असे। त्यांच्या श्री विठ्ठलानं खूप वेळेस त्यांना दर्शन पण दिले होते। एकदा संत एकनाथ महाराज आपल्या सोबत्यांसोबत तीर्थयात्रेसाठी काशीला गेले। आपल्या शास्त्रात विधान आहे की जर तुम्ही काशीला जाऊन तिथलं गंगाजल घेऊन जर रामेश्वरमला जाऊन अभिषेक केला तर त्या अभिषेकाचं आपल्याला 5 महायज्ञाचं फळ मिळतं। यामुळेच एकनाथ महाराज हे गंगेचे जल घेऊन रामेश्वरम येथे जाऊ लागले। तेव्हा थोड्याच अंतरावर रामेश्वरमचे मंदिर होते, पण त्यांनी पाहिलं की एक कडक उन्हात एक गाढव रस्त्याच्या कडेला अर्धमेलेल्या अवस्थेत पडलेला होता। त्यांनी पाहिलं की ते गाढव हे खूप तहानलेलं आहे, त्याची जीभ ही बाहेर पडलेली होती। त्याला पाहून एकनाथ महाराज त्या गाढवाजवळ पाणी पाजायला जातात। तेव्हा एकनाथ महाराजांची सोबती त्यांना समजावतात की आता काही अंतरावरच मंदिर जवळ आला आहे, त्यामुळे तू हे पाणी गाढवाला पाजून वाया घालू नको। तरी पण एकनाथ महाराज त्यांचं म्हणणं ऐकत नाहीत आणि त्या तहानलेल्या गाढवाचं तोंड आपल्या मांडीवर घेऊन त्याला ते पाणी पाजतात। हे पाहून त्यांची सोबती त्यांना तिथेच ठेवून पुढे निघून जातात। तेव्हा त्या गाढवातून साक्षात भगवान रामेश्वरम प्रकट होतात आणि एकनाथ महाराजांना दर्शन देतात। महाराजांना महादेव आणि विठ्ठल या दोघांचेही दर्शन झाल्यानंतर सिद्ध संत एकनाथ महाराज या दोघांपैकी कोण सर्वश्रेष्ठ आहे याबद्दल काय लिहितात ते ऐका। त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे। हे सखे एकाच्या त्रिशूळावरती काशी बसलेली आहे आणि दुसऱ्याच्या सुदर्शन चक्रावरती पंढरपूर बसलेला आहे। असे विश्वनाथ व जगन्नाथ एकच समान आहेत। एका विभूतीचा गोळा, एका कस्तुरीचा टिळा, एक गजचर्म व्याघ्रांबर, एक भरजरी पितांबर। एक भस्म लावतो तर दुसरा कस्तुरीचा टिळक लावतो। एक प्राण्यांचे कातडे घालतो तर दुसरा सोने चांदीचं पितांबर। पण सखे या दोघांमध्ये कसलंच अंतर नाहीये। एका तुळशीचा हार, एका वासुकीचा भार, एक गरुडावरती असे, एक नंदीवरती बैसे। एकाच्या गळ्यात तुळशीचा हार आहे तर दुसरा वासुकीचा भार उचलतो। एकाचं वाहन गरुड आहे तर दुसरा नंदीवरती बसलेला आहे, परंतु दोन्ही पण एक समानच आहेत सखी। एका अर्धांगी पार्वती, एका रुक्मिणीचा पती, एका जनार्दनी हरिहरा, एका वेलांटीचा फेरा। एकाची अर्धांगिनी पार्वती आहे तर दुसऱ्याची पत्नी रुक्मिणी आहे। दोन्ही हरिहरमध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे, पण सखे दोन्ही पण एकच आहेत, दोन्ही सारखे सारखे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।